आठवतोय का तो काळ, जेव्हा काश्मीर खोऱ्यात भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा फडकवण्यास बंदी होती, भारतीय जवानांवर दगडफेक व्हायची, देशविरोधी नारे लागायचे, निवडणुकांवर बंदी घातली जायची, काश्मीरी तरुणांची माथी भडकवून त्यांना अतिरेकी बनवलं जायचं, गोळीबार आणि बॉम्ब स्फोटाचा धूम याने भारताच्या स्वर्गाचं पाकिस्तान पुरस्कृत धर्मांध अतिरेक्यांनी नरकात रूपांतर केलं होतं. पण हे सारं एका रात्रीत नष्ट करून टाकलं ते भाजप सरकारच्या एका निर्णयाने. नरेंद्र मोदीजींसारख्या खमक्या पंतप्रधानाने तांदुळातून खडा बाहेर काढावा तितक्या सहजतेने काश्मीर मधून कलम 370 रद्द केलं. जम्मू एंड कश्मीर के पीएको को आप भारत का हिस्सा नहीं मानते हो क्या? एग्रेसिव ना हो, जान दे देंगे इसके लिए. आणि आज काश्मीर मध्ये शांततेच्या मार्गाने कित्येक दशकांनंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली. काश्मीरचं पर्यटन वाढलं. डल लेक परिसरात रात्री 12 पर्यंत गर्दी होऊ लागली. लाल चौकात तिरंगा फडकू लागला. हे काँग्रेसला 70 वर्षात बहुमत असूनही का जमलं नाही? आठवतंय का राम मंदिराच्या आंदोलकांवर मुलायमसिंग यादव यांनी गोळीबार केला होता. राम भक्तांवर, हिंदू हितवाद्यांवर काँग्रेसने भगव्या आतंकवादाचा खोटा ठपका ठेवला. पुरावे नसूनही साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना जेलमध्ये टाकलं. तर मुंबईवर हल्ला करणाऱ्या अजमल कसाब नामक नराधमाला बिर्याण्या खाऊ घातल्या. का? काँग्रेसच्याच काळात देशावर अतिरेकी हल्ले होतात. का? काँग्रेसने आपल्या सत्ता काळात राम मंदिराचा प्रश्न निकाली काढून अयोध्येत मंदिर बांधलं नाही. का? काँग्रेसने कायमच मुस्लिम लांगुल चलन करून हिंदूंवर अत्याचार केला. मात्र मोदीजींनी मंदिर वही बनाएंगे पर तारीख नहीं बताएंगे असं म्हणणाऱ्यांच्या मुस्काटात मारून अयोध्येत भव्य मंदिर निर्माणाचा मार्ग खुला केला. आज काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं बांधकाम सुरू आहे. काशी मथुरा मुक्तीचा लढा निर्णायक स्थितीत आलाय. हे भाजपमुळे शक्य झालं. नेहरूंनी 62 साली अरुणाचल प्रदेशातील काही भाग आंदण दिल्यागत चीन्यांच्या पदरात टाकला. इतकं होऊनही देशाची सुरक्षा काँग्रेसींनी राम भरोसे ठेवली. परिणामी मुंबई साखळी बॉम्बस्फोट, 26/11, पुणे, दिल्ली, बँगलोर, चेन्नई, देशभरात अतिरेकी हल्ल्यांचं पेव फुटलं. हे सारं भाजपनंच रोखलं ना. सैन्याच्या आधुनिकतेवर मोदीजींनीच भर दिला ना. आयसिस, PFI आणि शहरी नक्षलवाद्यांसारख्या राष्ट्रविरोधी मॉड्यूलचा नाश राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनीच केला ना. म्हणूनच आपण भाजपचं सदस्यत्व स्वीकारायला हवं. ते भाजप सरकारच आहे ज्याने रेल्वेला आधुनिक केलं. ते भाजप सरकारच आहे जे देशात उत्तम रस्त्यांचं जाळं विणतंय. ते भाजप सरकारच आहे जे हरघर नल पोहोचवतंय. ते भाजप सरकारच आहे जे पायाभूत सुविधा मजबूत करतंय. ते नरेंद्र आणि देवेंद्रच आहेत जे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला 1 ट्रिलियन पार आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला 5 ट्रिलियन इतकं मजबूत बनवतायत. उज्ज्वल योजना, हर घर शौचालय, जनधन योजना, नमो शेतकरी सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात सबसिडी, लाडकी बहीण योजना हे सारं राबवणारं भाजप सरकारच आहे. विचार करा, देशाच्या सत्तेतून काँग्रेस बाहेर पडताच पाकिस्तान भिकेला लागला. मोदीजींनी आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करून पाकिस्तानला एक्सपोज केलं. आज भारत जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी पोहोचलाय. हे सारं भाजप सरकारमुळे शक्य झालं. क्षणभर कल्पना करा, आज काँग्रेस सत्तेत असती तर काश्मीरमधून कलम 370 रद्द झालं असतं का? राम मंदिर निर्माण झालं असतं का? हिंदुत्वाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळाली असती का? पाकिस्तान भिकेला लागला असता का? त्यामुळे देशाला मजबूत करणाऱ्या भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहूया. भारतीय जनता पक्षाचे सदस्य होऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.